संकष्ट चतुर्थीला हे 5 पदार्थ खाल्ले तर गणपतीची कृपा नाही मिळणार। संपूर्ण फल हवे असेल तर हे नियम पाळाच। जय गणेश देवा। मित्रांनो, आपल्या जीवनात संकट येतातच, पण ती संकट दूर करण्यासाठी आपल्याकडे एक सुंदर संधी असते, ती म्हणजे संकष्ट चतुर्थीचा व्रत। गणपती बाप्पाला प्रसन्न करायचं असेल तर उपवास ही केवळ एक परंपरा नसून ती आपल्या आचरणाची शुद्धता आहे। पण अनेकदा आपण काही चुका करतो ज्या आपल्या उपवासाचा संपूर्ण लाभ हिरावून घेतात। चला तर मग जाणून घेऊया अशा 5 पदार्थांबद्दल जे संकष्ट चतुर्थीला कधीही खाऊ नयेत। 1. लसूण आणि कांदा। कांदा आणि लसूण ही अन्नपदार्थ तामसिक स्वरूपाची असतात। उपवासाच्या दिवशी आपली मनःशांती, एकाग्रता आणि सात्विकता जपणं आवश्यक असतं। म्हणूनच हे पदार्थ टाळले जातात, कारण ते मनात चंचलता आणि अस्वस्थता निर्माण करतात। ज्याला आपण गणेश तत्व म्हणतो ते शुद्ध, शांत आणि सात्विक वातावरणातच प्रकट होतं। 2. मांसाहार, मासे, मटण, अंडी। काही लोक उपवास करत असूनही संध्याकाळी जेवताना मांसाहार चालतो असं मानतात, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे। संकष्ट चतुर्थीचा व्रत म्हणजे पूर्ण दिवस शुद्ध सात्विकतेने व्यतीत करणं। मांसाहार केवळ शारीरिक अशुद्धता नव्हे तर मानसिक अस्वस्थता निर्माण करतो आणि अशा अवस्थेत गणपतीचं पूजन करावं। 3. तांदळाचे पदार्थ, भात, डोसा, इडली। तांदूळ हेही उपवासात वज्र मानले जातात। त्याऐवजी आपण वरईचे तांदूळ, साबुदाणा, राजगिरा, शेंगदाण्याचे पदार्थ हे सात्विक आणि उपासासाठी योग्य पदार्थ वापरायला हवेत। तांदळात सत्व कमी असतं आणि त्यामुळे तो आध्यात्मिक साधनेला उपयुक्त नाही असं शास्त्र सांगतं। 4. मद्यपान, सिगरेट, तंबाखू। काही लोक म्हणतात उपास म्हणजे फक्त न खाणं, पण उपास म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याची शुद्धता। मद्यपान, सिगरेट, तंबाखू यामुळे शरीर दूषित होतं आणि मन चंचल होतं। गणेश पूजन करताना शुद्धता आवश्यक असते, म्हणूनच हे पदार्थ या दिवशी पूर्णतः वज्र आहेत। 5. संध्याकाळी चंद्रदर्शनापूर्वी जेवण। संकष्ट चतुर्थीचा उपवास एका विशेष क्षणासाठी केला जातो, चंद्रदर्शन। संध्याकाळी चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच उपवास पूर्ण मानला जातो। त्याआधी काही खाल्लं तर संपूर्ण व्रत फोल ठरतं। म्हणून लक्षात ठेवा, चंद्रदर्शन होईपर्यंत उपवास पाळणं हे अत्यंत आवश्यक आहे। गणपती बाप्पा ही केवळ एक देवता नाहीत, ते आपल्या जीवनातील अडथळ्यांचे विनाशक आहेत। जर बाप्पाला आपण संपूर्ण श्रद्धेने, नियमाने आणि भक्तीने पूजले तर त्यांच्या कृपेचा वर्षाव नक्कीच होतो। पण जर उपासाच्या दिवशी आपण हलकल्लोळीने, नियम तोडून वागलो तर तो उपवास केवळ नावापुरताच उरतो। तुमचं संकष्ट चतुर्थीचा अनुभव काय आहे? खाली कमेंटमध्ये जरूर सांगा। तुमचं उपवासाचं स्पेशल डिश काय असतं? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।